शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आजचा दिवस आहे शुक्रवार आणि सकाळी जे आहे की नाही, आज आहे शुक्रवार. जसं की उंबरठा लेपन वगैरे असतंय शुक्रवारी, जसं की सोमवार गुरुवार असं करीत असते. तर चला सकाळीचं आता जसं मॉर्निंगचे टाईम आहे, कामं झाले सुरू. आणि जरासं की नाही घरामध्ये पसारा वगैरे सकाळी रात्रीचा भरपूर असते. जसं की भांडे घासलेले नाही, थोडेसे निथळायला ठेवले होते, तर ती पण काल ते घालून घेतले. आणि आज घरामागे की नाही मिस्टर गेले होते, त्याच्यामुळे भरपूर असं भाजीपाला काढून आणले. पण वांगे की नाही दरवर्षी आणतात ना, त्याच्यापेक्षा दुपटीने वांगे घेऊन आलेत, कारण वांगे थोडे मोठे पण झाले आणि छोटे पण होते. तर भरीत काय की ह्याचं करायचं आणि काही जे आहे भाजी साजी शिल्लक खायचे. तर त्यांनी की नाही मिरच्या तोडून आणल्या, तर टमाटे तोडून आणले. तर गॅसच्या वाट्यावर इतका पसारा झाला की नाही की सगळं तसं ठेवून पूजाला बसायला ना नको वाटतंय. जरा घर सुटसुटीत दिसलं की नाही की मग पूजा झाली की डायरेक्ट स्वयंपाक करायला निघता येते. आणि गॅसच्या वाट्यावर इतकाच पसारा मांडून ठेवताना भाजीपाला ते आणून, त्याच्यामुळे की नाही आधीचं म्हणलं सगळं सामान वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवावं. कारण उठलं ना पूजाला 1 ते 1.5 घंटा लागते शुक्रवारची पूजाला. आणि उठलं ना की मग पुन्हा सगळी आवरावर करायला खूप असा मला कंटाळा येते बघा. त्याच्यामुळे मी की नाही आधी सगळं पसारा जे गॅसवरच्या वाट्यावरला आवरून ठेवत असते आणि मग जे आहे ना पूजा करायला बसते. कारण पूजावरून उठलं ना की मग डायरेक्ट धुणं असतंय, नाही तर मग स्वयंपाक करायचं असतंय. तर आज तर धुणं मी मिशनीमध्येच टाकणार आहे, कारण धुणं रोजचंच आहे थोडंसं, आणि जास्त धुणं असलं तरच मी बाहेर धुते. तर चला, भेंडी पण थोडीशी निघली होती, जसं की कारलं निघलं, हिरव्या मिरच्या निघल्या. तर आता स्वयंपाकाला थोडंसं काढून ठेवायचं. पहिल्यांदा तर बघितलं तर डब्यामध्ये बसले नाही वांगे, कारण वांगे भरपूर आणले होते त्यांनी तोडून. त्याच्यामुळे डबा जे आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी भेंडी निघली होती. भेंडी केली आहे आणि एक कवर घेऊन त्याच्यामध्येच आता वांगे भरून ठेवते आहे. थोडी भेंडी आहे, हो थोडं कारलं आहे, 2-4 वांग्याचं चटणी करायची. किती असते रे कारले? कारले किती असते? किती असते म्हणलं कारले? आणि अशामध्ये की नाही सकाळची वोल्टेजच खूप कमी राहिले करंटचं, कारण मोटर लावली की नाही की बरोबर चलसनं झाली, बंद होऊन चालली. त्याच्यामुळे आधी तर ना मोटर चांगली सुरू लागली, तर प्यायचं पाणी भरून घेतलं. म्हणलं पुन्हा त्याला घरातला पसारा आवरता येईल, कारण की नाही मग आंघोळीचं पाणी नसलं ना की पूजा करायला खूप टाईम होते. आणि सकाळी सकाळी पूजा केली की नाही की घर बी प्रशस्त राहते आणि मन पण प्रशस्त राहते. तर चला, इथं जेन मला उंबरठा लेपन करायचं, त्याच्यामुळे जेन मी इथे हळद काढून घेते आणि थोडंसं जेन गंगाजल दोन्ही मिक्स करून जेन सगळं काढून ठेवायचं आता. आणि की नाही कधी करा की न करा उंबरठा लेपन, पण शुक्रवारचं ना नित्य नियमाने करा, कारण शुक्रवार जे आहे ना महालक्ष्मीचं आहे. आणि त्या दिवशी की नाही चौकटीची पूजा जी आहे ना मेन राहते, आणि त्या दिवशी पूजा केलेली खूप शुभ असते आणि खूप चांगली असते. आणि आपल्याला घरामध्ये तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, त्या दिवशी की नाही वेगळंच असं घवघवाट वाटतंय. चौकटीची पूजा केल्यानं ना खूप असं घर भरून पण वाटतंय, हळद वगैरे लावल्यानं. नित्यनेमाने म्हणजे जे असते की नाही उंबरठा लेपन चौकटीचं शुक्रवारचं तर कंपल्सरी असते. आणि जसं की गुरुवार शुक्रवारी पण मला टाईम भेटला ना की त्या दिवशी पण मी करते. मला जे आहे ना चौकट लेपन करायला खूप आवडतं आणि घरामध्ये बी खूप असं छान वाटतंय. आणि लिंब की नाही आता उन्हाळ्यामध्ये लिंब येत नाहीत बघा ना, आता इतके लिंब जे आहेत की नाही भरपूर पडलेत. पण काय करणार, त्याला की नाही थोडे थोडे डाग येतात. तरी मी की नाही जरासं घरापुरता खायपुरता की नाही म्हणलं तर 1-2 महिने जे आहे ना एक हात टिकतंय. जसे की त्याला थोडे डाग आहेत आणि लिंबाला की नाही बिलकुल डाग नसले पाहिजेत खार घालण्याला. आणि हे का थोडे थोडे डाग पडलेत, पण लिंब जर निघालेत की नाही पाना गणेश लिंबू होतं बघा आमच्या झाडाला.
तर आता संपत आले. तर जसं की नाही आता पानझडी पण सुरू झाली ना, इतके पानं पडायले तर रोजचं झाडाला ना 2-3 टाईम अंगण झाडावं लागायले. झाडं पण जसे भरपूर आहेत तुम्हाला माहितीच आहे. आणि सकाळी डायनिंग टेबलवर इतका पसारा ठेवतात की नाही, हे 2च जण आहेत ना घरामध्ये, पण जे आणलं की नाही ते डायनिंग टेबलवर ठेवतात, जे आणलं ना ते डायनिंग टेबलवर ठेवतात. भाजीपाल्यापासून ग्लास, कोणते आलेले पार्सल, आणि हे लग्नामध्ये मला भेटलेलं कुरिअर आहे. जसं की नाही थोडं रिटर्न गिफ्टमधून दिलेलं आहे. मी अजून खोलून पण बघितलं नव्हतं, त्या दिवशी मिस्टरने खोललं ना असंच ठेवलं इथं. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघा काचाच्या छोट्या छोट्या अशा भरण्या निघल्या आता. आणि आता हे आम्हाला किचनमध्ये वापरायच्या. तर खूप पसारा पडला आणि लग्नावून आलं की नाही की घरातले कपडे ठेवणं, कपडे धुणं, कपडे व्यवस्थित ठेवणं हे सरलं नाही 2 दिवस झालं. तर ते गिफ्ट की नाही तसंच गॅसच्या तिथं डायनिंग टेबलवर पडलेलं होतं. आणि आजकाल की नाही ती साड्या वगैरे कोणी दिलं झाल्या असं रिटर्न गिफ्ट द्यायला तर कोणतं ना कोणतं कामाला पण येते. पण मेन जे आहे की नाही साडीचाच मान आहे. ती हलकी राहू द्या किंवा भारी राहू द्या, जसं की आपली वटी भरतात ना तसं तर ते म्हणजे साडी, टावेल, टोपी ह्याचाच मान आहे. पण आजकाल रिटर्न गिफ्टची फॅशन चालली आहे. जे नवं आलं ते लोक सगळे तेच करायलेत आता. आणि इथं जे ना आता मी उंबरठा लेपन करून घेणार आहे. की नाही छान येतं. लक्ष्मीला सकाळी सकाळी दिवा पण लावला चौकटीजवळ आणि सगळी हळद वगैरे लावून इतकी छान मी चौकट माखली होती ना, आणि एकदम अशी पिवळी जरा घाऊ घाऊ दिसू लागली. आणि पुन्हा चौकटीचं ती पूजा करून की नाही मग मला पूजा करायला खूप टाईम लागतो. त्याच्यामुळे मी सकाळी आधी चौकटीची पूजा करते आणि पुन्हा जे आहे ना घरातल्या पूजेला बसते. कारण देव पण घरामध्ये भरपूर आहेत आणि पूजा पण भरपूर टाईम लागते पूजा करायला. ना फुलं इतके निघले होते की नाही आमच्या इथं. आणि जसं की नाही एक गुलाबाचं झाड आहे ना ते 2 ते 3 कुंड्यामध्ये मी लावलेले. कारण एक जर गेलं ना तर दुसरं राहत आहे. हे जे कलम आहेत ना जसं की बार्बी पिंक गुलाब आहे ते खूप छान आहे. गुलाब मला खूप आवडतो. त्याच्यामुळे 2 ते 3 ठिकाणी लावले तर इतके भरभरून फुलं निघालेत ना गुलाबाचे. जसं की जास्वंदीचे कमी निघालेत पण गुलाबाचे खूप निघालेत. आणि आज न देवार असा गजबजून गेला होता फुलांनी. तर चला मंडळी सकाळची पूजा वगैरे झाली. आज नाश्त्यामध्ये केले होते मी मेंदू वडे केले होते आणि आप्पे केले होते. आणि इथं जे आहे ना आता आकाशचे पप्पा आले होते. माझं सकाळी मी नाश्ता करून घेतले होते कारण ते म्हणले होते मला आज उशीर होते तू नाश्ता करून घे. तर ते आल्याने मी त्यांना गरम गरम जे आहे ना इथं मेंदू वडे काढून देते. आणि साईडला जे आहे ना मी आप्पे पण लावले त्यांची चटणी करून घेतलेली. जराशी उडदाची डाळ केलेली आहे त्यांच्यासाठी, एखादी भाकर टाकलेली. कारण ते जास्त काही खात नाहीत. उगं नॉर्मली थोडंसं टेस्ट म्हणून करतात. त्यांना बिलकुल हे असं काहीच आवडत नाही. त्यांना भाकर, भाजी, चटणी, ठेसा, वरण, भात असं आवडते. त्याच्यामुळे की नाही मला 2-2 स्वयंपाक करावं लागते. तर सकाळी जे ना आधी त्यांचा स्वयंपाक करून ठेवला आणि ते आल्यावर त्यांना थोडंसं गरम करून द्यायले. कारण टेस्ट म्हणून खातात पण त्यांना सगळी वस्तू जे ना गरमच पाहिजे. तर चला आमचा शुक्रवारचा दिवस होता असा बिना आमटाचा स्वयंपाक आहे आज. कारण आंबट बिलकुल चालत नाही. जसं की मोठा मुलगा संतोष माताचं सगळं पाळत आहे. पहिलं मीही पाळत होते पण माझं झालं आता सगळं करणं. त्याच्यामुळे ते पाळत आणि त्याच्यामुळे आम्ही पण पाळत होतो. आणि कसं घरामध्ये केलं की चव डबवतीच आहे. त्याच्यामुळे आज टमाटा तर मी बिलकुल वापरत नाही. तर चला शुक्रवारचा दिवस जे आहे ना तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर यामध्ये सकाळी मस्त गरम गरम आप्पे मेंदू वडे खायला खूप छान अशी फ्लपी झालते आपले मेंदू वडे. आणि ह्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. न सोडा टाकता आणि न हे करता असे मस्त फ्लफी होतात. आणि असे डबरोटीवणी आपले जे आहेत ना मस्त आज केले तसे बघू शकता. वडे किती छान झाले, स्पंजी खूप छान असे वडे झाले होते. आणि ती केली मस्त चटणी. आज बनवले आप्पे. तर सकाळचा नाश्ता आहे असा. तर आज सकाळी नाश्त्याला असं केलं होतं